नमस्कार. स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. हा एक ब्लाऊज बघा सध्याला ट्रेंडमध्ये आहे. शोल्डर वरती बाही नसती, बाही वेगळी अटॅच केलेली नसती, शोल्डर हीच स्लीव असती अशा प्रकारची. आता ह्याचं कटिंग कसं करायचं दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, जेवढं जमेल एवढं. पण काही गोष्टी या टेक्निकली टेलर म्हणून तुम्हाला समजल्या पाहिजेत. पॅटर्न बघितल्यावर कुठून काय कापलं आहे बघा. आता हा ब्लाऊज आहे, ह्याला वरती दिसतंय आपल्याला शोल्डर, ओके. त्याच्या पुढं आली असती बाही. पण आत्ता जो ब्लाऊज आहे म्हाळसा घालायची बघा, किंवा आलिया कपूर वापरती. आता ह्याला बघाल तर तुम्ही ह्याला शोल्डर आणि बाही हे दोन्ही एकच आहे. अशा वेळेस कटिंग कसं करायचं, असे वेगळे वेगळे पॅटर्न येत राहतात. दरवेळेस काही तुम्ही क्लास करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला टेक्निकली प्रत्येक गोष्टी समजणं गरजेचं आहे. हे बघा, हे आता माझं पेपर कटिंग होतं, जे नॉर्मल प्रिन्सेस कट ब्लाऊज असता माझा स्लीवलेस किंवा बाहीचा, तर हे माझं पेपर कटिंग मी केलेलं असतं बघा. हे 3 भाग आहेत. पण आत्ता मला वेगळं करायचं आहे. आता बघा, ह्याला शोल्डर नकोच आहे. मग जिथून शोल्डरचा भाग येणार आहे तेवढा जो भाग आहे तो वरचा भाग आहे, जिथं बघा गळा आणि शोल्डर येणार आहे, तो आपल्याला काढूनच टाकायचा. आणि आता फक्त हा जो भाग, हे जे 2 पार्ट आहेत, ह्या 2 पार्टचे आपण पेपर कटिंग करून घ्यायचं. जेव्हा बघा कधी कधी नेटचा ब्लाऊज असतो आणि त्याला वरच्या साईडला अस्तर नसतं, ब्रासो किंवा नेट याचं, तेव्हा हा अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजचं अस्तर अशा प्रकारे कटिंग करायचं. म्हणजे फक्त खालच्या भागाला अस्तर येणार आणि इथं तर वरती वेगळा पॅटर्न आहे. म्हणजे मला तुम्हाला टेक्निकली शिकवायचं आहे. आता बघा, मी पुढचं तुम्ही बघा, तुम्ही एन्जॉय करा. प्रत्येक गोष्ट ही मला सांगायचं आहे का ह्याच्यामध्ये तुम्हाला, की तुम्ही प्रत्येक गोष्ट पेपर कटिंग किंवा यूट्यूबवरची व्हिडिओ असं बघून करायला गेलात ना, तर बऱ्याचशा गोष्टी यूट्यूबवरती सुद्धा कळत नाहीत. काही कळून जातात, काही कळत नाहीत. आणि त्याच्यापेक्षा तो जो कपडा आहे, तो जो फोटो आहे, कस्टमरनं दिलेला आपल्याला फोटो आहे किंवा काय आहे, त्याचा स्टडी करायचा. त्याचं टेक्निकली नक्की कुठं कट मारला आहे, काय केलं आहे, हे बघायचं. असं जेव्हा तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करत जाल ना, तेव्हा एक दिवस असं स्किल तुमच्या अंगामध्ये येईल की ज्याच्यामुळं तुम्ही पॅटर्न बघितल्या शिवू शकाल. काहीही तुमच्या डोक्यामध्ये टेलरिंगचं एकदा हे टेक्निक आलं की इथं कुठून कापलं आहे आणि परत कसं जोडलं आहे, ह्या गोष्टी जर तुमच्या डोक्यात आल्या ना, तर खरंच शिवणकाम खूप सोपं होऊन जाईल. दरवेळेस व्हिडिओ बघायच्या, दरवेळेस स्वतःला हँग करून घ्यायचं, अशा गोष्टी होणार नाहीत. काही गोष्टी ह्या आपण स्वतःही क्रिएट करायच्या, स्वतः ट्राय मारायचा. असं करत जेव्हा आपला त्याच्यावरती हात बसतो तो वेगळाच असतो. आता बघा, हे बघा, हे अशा प्रकारचा पाठीमागचा भागसुद्धा आपल्याला आता कापायचा आहे. तर पाठीमागच्या भागाला आता इथं काय आहे, फक्त खालची पट्टी आहे, वरतीसुद्धा नाही आहे. वरतीसुद्धा तो जे आपलं शोल्डरची बाही शोल्डर टाईप येणार आहे ना, ते खालीपर्यंत येणार आहे जे शोल्डर आहे. त्यामुळे ह्याला फक्त आता कापताना मी काय कापणार आहे, तर फक्त ही खालची जी पट्टी दिसते ना, योकची पट्टी असती त्या आकाराची जी पट्टी दिसते, तेवढीच पट्टी मी कापून घेणार आहे, वरचा भाग काढून टाकणार आहे. म्हणजे हे सगळं फोटो बघून टेक्निकली समजून घेत जावा, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही पेपर कटिंग रेडीमेड घ्याल, व्हिडिओ बघाल, पण त्या कस्टमरचा बांधा, त्या कस्टमरचं काही वेगळी रिक्वायरमेंट, हे तुम्हाला करता येणार का? तुम्ही जर व्हिडिओ बघा, सगळं बघा, पण थोडंसं टेक्निकली जायला शिका. टेलरिंग कामामध्ये जे टेक्निक्स असतात ना, ते अचीव करायला शिका. हळूहळू ते जमत जातं. आता तुम्ही बघितलं असेल, चेन ब्लाऊजला लावणं किंवा घागऱ्याला चेन लावणं, ह्या गोष्टी व्हिडिओमध्ये खूपच अवघड समजून जातात, की काहीच डोक्यावरनंच जातील तुमच्या त्या गोष्टी. पण हेच जर तुम्ही स्वतःची एखादी मेथड क्रिएट केलीत ना, तर तुम्हाला त्याच्यातून आनंद पण येईल आणि ती तुमची मेथड तुम्हाला सोपी पण वाटेल. आता दोरा पायपिंग ही सुद्धा जर गोष्ट तुम्ही व्हिडिओमध्ये बघून जर करायला जाल ना, तर खूप
क्रिटिकल होऊन जाते ती मेथड. पण तुम्ही स्वतःची अशी एखादी मेथड दोरा पायपिंगची क्रिएट केलीत ना, तर ती खूप छान होऊन जाईल. म्हणजेच टेलरिंगमध्ये स्वतःचे टेक्निक्स डेव्हलप करणं हे खूप गरजेचं आहे. आता हा फक्त ब्लाऊजचा आकार बघून, फक्त ब्लाऊज बघून कटिंग करण्यासाठी या टेक्निक्स तुम्ही डेव्हलप करा. स्वतः थोडासा अभ्यास करा. थोडा वेळ एखादा जो तुम्हाला पॅटर्न कस्टमरनं दिलेला असेल त्या पॅटर्नकडं बघतच बसा थोडा वेळ. खूप बघा. मग त्या कस्टमर जिचा शिवायचा आहे तिच्या शरीराच्या बांध्याचा विचार करत बसा. असं करत करत करतच आपण शिवणकामामध्ये पुढं जाऊ शकतो. कारण ट्रेंड तर खूप नवीन नवीन येतात जातात. पण त्याच्यासाठी थोडंसं स्वतःलाही आपण बदलत राहिलं पाहिजे. फक्त व्हिडिओ बघून होईल असं नाही. व्हिडिओपेक्षाही स्वतःचं असं काहीतरी वेगळं क्रिएट करा आणि छान छान स्वतः काहीतरी ट्राय करा. वेगळे वेगळे पॅटर्न फोटोत बघून त्याच्यावरती अभ्यास करा. शिवणकाम सोपं होऊन जाईल. ब्लाऊज शिवतानाच आता तुम्ही पुढचा ब्लाऊज शिवताना बघितलात तर तुम्हाला समजेल जे कटिंग केलेलं ते तसं का केलेलं ते. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही ना काहीतरी याच्यातून तुम्हाला नक्कीच शिकायला मिळेल. आणि टेलरिंग काम हे तसं एक्सपेरिमेंटचंच काम आहे बरं का. आमच्या काळामध्ये तर म्हणजे मी आता हे शिवणकाम करते त्याला सहज 20 वर्ष होऊन गेले. त्या काळात तर ना यूट्यूब होतं ना काही होतं. मी टेलरांकडं जे असे प्रोफेशनल टेलर असतात ना त्यांच्याकडं मी काम करायचे. तेही लोक काय करतात स्वतःच्या ज्या टेक्निक्स असतात ना कटिंगमधल्या त्या काही आपल्याला दाखवत नाहीत. फक्त आपल्याला शिवायला देतात. पण तसं करता करताच कटिंग दिलेल्या टेलरांनी जे कटिंग आहे त्याचा अभ्यास करता करताच मी स्वतः कटिंग शिकले. त्या काळामध्ये ना पॅडेड ब्लाऊज नवीन आलेले. मला एका कस्टमरनं सांगितलेलं पॅडेड ब्लाऊज शिवून द्या. पण मी ज्यांच्याकडं कामाला जायचे ना ते काही मला पॅडेड ब्लाऊज कधी शिवूनच द्यायचे नाहीत. आणि मला कधी मी बघितला पण नव्हता पॅडेड ब्लाऊज कसा आहे. आणि मला कस्टमरनं जेव्हा पॅडेड ब्लाऊज शिवायला लावला ना तेव्हा मी काय केलेलं अक्षरशः मी त्या काळामध्ये फक्त सगळीकडं स्पंज जो मिळतो की नाही आता त्याला फोम वापरते तो सगळीकडं अख्ख्या ब्लाऊजला मी तो फोम लावून दिलेला. का तर पॅडेड ब्लाऊज. प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा असतो हे आम्हाला माहीतसुद्धा नसतं. तुमच्या नशिबानं तुम्हाला आता यूट्यूब आलं आहे त्यामुळे तुम्हाला काही एक्सपेरिमेंट करायला लागत नाही. तरीही जी व्यक्ती एक्सपेरिमेंट करत करत टेक्निकली शिवणकाम शिकत शिकत पुढं येईल ना तिचा हात कुणीच धरू शकणार नाही. जे बघेल ते शिवता यायला पाहिजे. आता तुम्ही गाऊन बघितलात अंगावरचा गाऊन बघितलात की तुम्हाला टेक्निकली समजायला पाहिजे. तुमचं डोकं असं त्याच्यामध्ये चाललं पाहिजे की नक्की काय केलं असेल कसं केलं असेल. वन पीस बघितला की तुमच्या डोक्यात यायला पाहिजे नक्की काय केलं असेल कसं केलं असेल. स्वामींची टोपी बघितली की तुमच्या डोक्यात यायला पाहिजे नक्की काय केलं असेल. नजर अशी सगळीकडं व्हास्ट करायची. कुठल्याही मंदिरात गेलं तरी कसं आहे हे कसं घातलं असेल काय केलं असेल असा अभ्यास जेव्हा तुम्ही करत जाल ना तेव्हा तुम्ही शिवणकामावरती कमांड नक्कीच मिळवाल. तर स्वामी वस्त्रालय हे माझ्या चॅनलचं नाव आहे. पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये माझी ही बडबड आवडली का नक्की सांगा. भरपूर वेळ घालवून हे सगळं मी करते तरी नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असे ब्लाऊज स्वामी वस्त्र किंवा काहीही मी सगळं शिवते. जे बघेल ते शिवते. काहीही जर तुम्हाला तुमच्या आसपास शिवून मिळत नसेल आणि शिवून घ्यायचं असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला खूप छान क्वालिटीचं चांगल्या फिनिशिंगचं मी शिवून देईन. तरी आज इथंच थांबते. पूर्ण ब्लाऊज कसा शिवला आहे तो बघा. तुमच्या नक्कीच उपयोगाचं होईल. चलो बाय. पुढची व्हिडिओ एन्जॉय करा. लास्टला ब्लाऊज कसा शिवून झाला आहे बघा. आणि प्रत्येकीनं जायच्या आधी कमेंट बॉक्समध्ये ब्लाऊज आवडला का. ब्लाऊज शिकवताना फार काही मी कटिंग दाखवलं नाही कारण मला ब्लाऊज देण्याची गडबड होती. तरीही म्हटलं थोडंसं तुम्हाला काहीतरी ह्याच्यातनं आयडिया येईल म्हणून मी शिवून दाखवलं आहे.
टेलरचं शिवणकाम डायरेक्ट कसा शिवतोय हे बघणं, कस्टमरचं डायरेक्ट कसं शिवतोय हे बघणं, हे सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाचं होऊन जाईल. तुमच्यासारखीच मीही एक छोटीशी टेलर आहे, तरी असंच काही काही ट्राय करत असते. नक्की सांगा. चलो आज इथंच थांबते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर त्याच्यासाठी थँक्यू. ओके, बाय.